ही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्याचं आयुष्य यशाचं नव्हे तर संघर्षाचं प्रतीक होतं. असं व्यक्तिमत्व ज्याला जगाने आधी डोक्यावर घेतलं आणि नंतर पायदळीत उडवलं, तो म्हणजे जिम थॉर्प. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाइब्स. 28 मे 1887 रोजी अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यात जिम यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं वा दो हुक, म्हणजेच आकाशातून झेपावणारा प्रकाश. आई शार्लट व्यू या पूर्णपणे नेटिव्ह अमेरिकन होत्या, तर वडील हिरम थॉर्प हे अर्धे आयरिश आणि अर्धे नेटिव्ह अमेरिकन होते. बालपणातच जिमने त्यांचा जुळा भाऊ गमावला. काही वर्षांनी आई गेली. गरिबी, दुःख आणि समाजाकडून मिळणारा तिरस्कार ही त्यांची पहिली शाळा ठरली. जिम थॉर्प हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र आणि खेळामध्ये रस असणारे होते. पुढे त्यांनी कार्लिसल इंडियन इंडस्ट्रियल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांचा परिचय झाला जगप्रसिद्ध कोच पफ वॉर्नर यांच्याशी. तेव्हापासून त्यांची खेळामधील गुणवत्ता अधिक स्पष्ट दिसू लागली. जिम फुटबॉल खेळायचा, धावायचा, उड्या मारायचा, बास्केटबॉल, बेसबॉल सगळंच खेळायचा. जणू शरीर नव्हे तर एक जलद विजेचा तारच होता. सन 1912 साली स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये जगातील सर्वात मोठे ऑलिम्पिक स्पर्धा भरवले गेले. जगभरातून आलेल्या हजारो खेळाडूंमध्ये उभा होता एक शांत आणि प्रचंड शक्तिशाली असा खेळाडू, जिम थॉर्प. त्यांचं शरीर तयार होतं, मन सज्ज होतं, पण नियती अजून एक परीक्षा घ्यायचं ठरवूनच बसली होती. सकाळ उजाडली होती. खेळायला फक्त काही तास उरले होते. शर्ट घातला, शॉर्ट्स घातले, पण बूट नाहीत, कुठेच नाहीत. तो शोधत राहिला. खोलीभर, मैदानभर लोकांमध्ये कोणी चुकून घेतले का विचारत राहिला. पण हळूहळू एक भीषण सत्य उघड होत गेलं. बूट चोरीला गेले होते. एका खेळाडूसाठी त्या दिवशी त्याचे बूट म्हणजे त्याची शस्त्र होती. कोणालाही दोष न देता, रडत न बसता तो गेला मैदानामागच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. हो, त्या प्रतिष्ठित ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जिम थॉर्प स्वतःसाठी जुने फेकलेले बूट शोधत होता आणि त्याला मिळाले. 2 वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे फाटके बूट. एका बुटात त्याचा पाय मावत नव्हता. त्याने त्यात 2 मोजे भरले, कारण त्याचं शरीर दुखवू नये आणि मन डगमगू नये. आता त्याच्या पायात होते मिसमॅच बूट, पण त्याच्या मनात होती जग जिंकण्याची समृद्ध तयारी. आणि काय केलं त्यानं? इतिहास लिहिला. त्यानं सुवर्णपदक जिंकलं. फक्त स्पर्धा नव्हे तर मानसिक बळ, जिद्द, आत्मविश्वास जिंकला. राजा गुस्तावने त्याला सुवर्णपदक देताना एकच वाक्य बोललं, सर, यू आर द ग्रेटेस्ट ॲथलीट इन द वर्ल्ड. आणि हे वाक्य फाटक्या बुटात जिंकलेल्या माणसासाठी होतं. या ऑलिम्पिक स्पर्धेत जिम थॉर्प याने 2 सुवर्णपदक मिळवले होते. पण अमेरिकेतील काही वृत्तपत्रकांनी शोध लावला की थॉर्प यांनी काही वर्षांपूर्वी पैसे घेऊन बेसबॉल खेळला होता. त्या काळी ऑलिम्पिकसाठी अमॅच्युअर खेळाडू असणं ही अट होती. त्यावरून मोठा वाद झाला. त्यांच्या यशावर, मेहनतीवर प्रश्नचिन्ह लावलं गेलं. मग काय, कोणतीही चौकशी न करता, कोणतीही संधी न देता त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप ठोकण्यात आला. त्यांची 2 सुवर्णपदकं काढून घेण्यात आली. खेळात इतकं यश मिळूनही त्यांना आर्थिक स्थैर्य कधीच लाभलं नाही. थॉर्प यांनी ट्रक ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड, स्टेज कलाकार अशी अनेक कामे केली, केवळ जगण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी. त्यांच्या शेवटच्या आयुष्यात त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. ते आजारी होते आणि त्यांच्याकडे वैद्यकीय खर्चासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्यावेळी काही मित्र आणि समाजातील लोकांनी मदतीचा हात पुढे केला. थॉर्प यांचा परिवार, समुदाय आणि क्रीडा इतिहासकारांनी वर्षानुवर्ष मागणी केली की हा अन्याय दूर व्हावा. 1982 मध्ये जिम थॉर्प यांच्या मृत्यूनंतर 29 वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने त्यांच्या कुटुंबाला सिम्बॉलिक सुवर्णपदक परत दिली. मात्र त्यांच्या नावावर अधिकृत विजेता म्हणून अजूनही दुसऱ्यांचीच नावे होती.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने अशी घोषणा केली की 1912च्या डेथलॉन आणि सेथलॉन स्पर्धेचं एकमेव अधिकृत विजेते म्हणजे जिम थॉर्प आहेत. हा न्याय 110 वर्षांनी मिळाला, उशिरा पण अखेरीस पूर्णपणे. जिम थॉर्प यांचं यश, त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचा अभिमान पुन्हा जगासमोर उजळून आला. आज जिम थॉर्प यांचं नाव केवळ एक खेळाडूच नाही, तर एका संघर्षशील आत्म्याचं प्रतीक बनलं आहे. त्यांनी दाखवून दिलं की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचं मोल कधीही कमी होत नाही.